Relax, relax, relax. Same position. Relax. हे बघ इथं दुखतंय आपलं. हिना झुकेल बघा इथे. हे बघ हिना दुखतंय इथे. इकडे मी दाबलं काही दुखणार नाही. आणि इथं दुखल दाबलं तर. उठून बस. आता नीट आहे का काय झाले हे बेटा दुखतंय. ही डिक्स आहे वरून खाली सरक. आता डिक्स सरकून तुम्हाला कमी 4-5 वर्ष वगैरे झाले म्हणजे त्यावेळेस वर्षी ती खाली सरक म्हणजे तुम्हाला याच्या आधी कमरामध्ये चमक भरणं टीस भरणं असा प्रकार होईल 6 महिने 12 महिन्यात. पण ते कधी वजन लिमिट पेक्षा जास्त ज्यावेळेस वजन उचललं जास्त वाकून काम केलं की कमरात चमक भरेल. पण त्यावेळेस मो वगैरे लावला किंवा गोळी घेतली पेनकिलर घेतली की एका दिवसात ओके होऊन जायचं. हो की नाही? व्हायचं का नाही याच्या आधी चमक कधीच भरली नाही फक्त कमरामध्ये म्हणजे माझं ऑपरेशन होईल कसलं. ओके फुटबॉल ठीक आहे. खेळायचा त्याला गुडघा लावायचा तर हा त्याच्या नसमध्ये गाठ तयार झाली मसलच्या हाडात. कधीची गोष्ट होती. तर ते 2016 ओके हा 14 पण तुमच्या कमरामध्ये ऑलरेडी डिक्स सरकलेली हो. पण आता काय झालं त्याच्यात कार्टिलेज म्हणजे गादी असते ती हळूहळू बाहेर आली ती का तुम्ही लिमिट पेक्षा काहीतरी जास्त वाकून वजन उचललं. हा त्याच्यातलं जे कार्टिलेज आहे म्हणजे गादी असते ती बऱ्यापैकी बाहेर आली. पण हे जर तुम्हाला आधी माहिती असतं की माझी डिक्स खाली सरकली तर तुम्हाला कोणीतरी आधी सांगितलं असतं की ते वजन उचलताना एक तर बेल्ट लावा किंवा त्या लिमिट पेक्षा जास्त वजन उचलू नका. हा त्रास मला आयुष्यभर झाला. पण आता काय आलं ते बरंच कार्टिलेज बाहेर आलं म्हणून बाहेर आल्यामुळे ती जी वेन्स असते सायटिका नावाची जी नस असते ती दबली गेली म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून उजव्या पायाला होते म्हणून कमरापासून उजवा पाय दुखेल जड पडेल रग लागेल कळ लागेल म्हणजे पण प्रमाण जसं जास्त होईल तसं. आता तुम्हाला सध्या फक्त जास्त उभं राहिले जास्त चालले जास्त गुडघ्यावर बसले जास्त मांडी घातली तरच त्रास होतो. पण पुढच्या 3 ते 6 महिने हे डबल प्रॉब्लेम वाढणार. जर लक्ष नाही दिलं तरची गोष्ट होतं. याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल. हा आजार 80% रिकव्हर होतो 20% हा पूर्ण जगात कुठेच होत नाही. 20% म्हणजे काय तुम्ही लिमिट क्रॉस नाही करू शकत सगळ्यात महत्वाचं. आणि काही सांगितलेले नियमात राहणं महत्वाचं. तर ते जे मी नियम सांगतो ते आयुष्यभर लक्षात ठेवायचे. इथून पुढे 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही. जर उचलायचं आहे तर एलएस बेल्ट येतो तो लावूनच वजन उचलायचं. थोडे दिवस पालतो झोपायचं आहे. थोडे दिवस जाड गादी असेल बसल्यावर खड्डा पडेल असा जाड सोपा असेल खड्डा पडेल असा गादी सोपा वापरायचा आहे. थोडे दिवस पालतो झोपायचं नाही. 30 डिग्रीत बसायचं नाही. तुम्ही बऱ्याच काय होतं खुर्चीवर बसले ते शीट पुढे घेऊन म्हणजे असं बसले की शीट पुढे घेऊन पाय लांब करून असं बसतं किंवा टीव्ही बघणार मोबाईल बघणार याच्याने हा प्रकार वाढतो किंवा त्रास डबल परत होतो किंवा ते गादीला अजून सूज येते नस अजून दबली जाते. दुसरं आंबट वातळ गॅस ऍसिडिटी पित्त होईल जड अन्न या थोडे दिवस टाळायचं आहे किंवा कमी करायचं नंतर चालतं. याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. तुम्ही गुगल युट्यूब वरती जर टाकलं सायटिका प्रॉब्लेम काय असतो तुम्हाला सगळं समजतं. याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल. समजलं फालतू हे थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर याचं ऑपरेशन सांगितलं जातं. आता ही फर्स्ट स्टेज आहे पण जर लक्ष नाही दिलं हा प्रकार वाढत जातो. हे बघ या ठिकाणी काय आपल्याला वाईट आहे तेच इकडे मी चेक केलं तर एकदम सगळे म्हणते ओके इथेच मनकं जागेवर नाही. आणि तुम्ही म्हणता नसावण्यासाठी पहिले तो शब्द हा ते पहिली मग ती एखाद्या बाबाला वर गेले मग बाबा मग इडं चोळ तिडं चोळ मग बाबा म्हणतो नसावणच काढली. याच्या आधी काही चोळचाळ केली ते का नाही. हीच गोष्ट MRI मध्ये दिसते. बाकीचे डॉक्टर MRI आम्ही हात लावला तुमचा MRI झाला. एक मिनिट कुशल झोपा माझ्याकडे कोण कुशल झोपायचं काना करा अशी आहे करा हा अशी आहे करा आता काम काय करतं कर्मचारी सफाई खाल झोपायचं सर काम पुढे रिलॅक्स सेम पोझिशन पाय इकडे डोकं टिकलं कुठं इकडे डोकं माझ्याकडे तोंड करा.
खालचा पाय सरळ, खालचा पाय सरळ, सरळ सरळ, रिलॅक्स, सरळ डोकं, थोडं खाली सरका, बस, वरती खाली मान करा. सुजल, रिलॅक्स, डोकं तिकडे, पाय चालतं पूर्ण. रिलॅक्स, बसा बस, रिलॅक्स, इकडे म्हणजे यांचं काम करा ना, उजवा पाय